शकतो. त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या जाऊन द्या अनिकेतसाठी. सगळ्या खेळाडूंना विनंती, अनिकेतसाठी जोरदार टाळ्या जाऊन द्या. व्यंकटेश, छोटा व्यंकटेश, व्यंकटेश अय्यर. जनुनी सनरायझर्स हैदराबादची तर जर्सी वाटत असेल, पण व्यंकटेश आपला ऑलराऊंडर आहे. लवकर लवकर सामना चालू करायचा. 2 प्लेअर शॉट. जर 2 प्लेअर त्यांच्यापैकी 2 प्लेअर जर तो बॉलर असेल तो 2 ओव्हरच्या अगोदर आला नाही तर त्याला ओव्हर भेटणार नाही, आणि 4 षटकाच्या अगोदर आला नाही तर त्याला बॅटिंग भेटणार नाही. धावसंख्या 1 चेंडू 1 धावा. धावसंख्येचा श्री गणेश. दुसरा चेंडू अनिकेत. स्ट्राईकला राकेश. राकेश हे डबल टेनिस चांगलेच खेळताना संडेला आपण बघतो त्यांना रोज मॉर्निंग मध्ये. चांगलाच कव्हर ड्राईव्ह, चांगलाच कव्हर ड्राईव्ह केला राकेश यांनी, आणि आपले धाव उघडलेले आणि धावसंख्या झाली ती 2 चेंडू 2 धावा. अनिकेत व्यंकटेश ज्युनियर वर्सेस ज्युनियर. चांगलीच गोलंदाजी करता अनिकेत. स्वतः मोटिवेटेड आहे तो, त्याचा करणारा आपण मला मोटिवेट करतो. आता मात्र व्यंकटेश यांनी आपले चप्पल काढलेले आहे. मोठा फटका मारण्याचा पंचांनी निर्णय करायचा. आउट की डिक्लेअर आउट. एक मोठा फटका मारण्याच्या नादात व्यंकटेश हे आउट झालेले आहे. आता स्वतः कर्णधार श्रेयस विंडे. किती झालं? 5वा चेंडू घेऊन अनिकेत सामोरे करत होते श्रेयस विंडे. श्रेयस हे एकाच टायमाला कबड्डीची टुर्नामेंट पण खेळतात आहे आणि एकाच टायमाला सिंगल टेनिसची पण टुर्नामेंट खेळतात आहे. 5वा चेंडू घेऊन अनिकेत. चांगला चेंडू, ते चांगला फटका. गचा क्षेत्ररक्षण आणि त्याच्यात 2 धावा. धावसंख्या 4. 5 चेंडू 4 धावा. मी आरामात बोलतो काय नाही. शेवटचा चेंडू अनिकेत. लावायचे ना ते, लाव ना गाणी. शेवटचा चेंडू अनिकेत सामोरे करते श्रेयस. डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी करताना अनिकेत. श्रेयस ही आपली कवटीची टुर्नामेंट नाही आहे, ही आपली सिंगल टेनिसची टुर्नामेंट आहे. आपल्याला लेग साइड ऑफ साइड नाही, आपल्याला समोरच छगा मारायचा. श्रेयस आता बॉलिंगला आले ते. हे बॉलिंगला कोण आहे? हर्षल. 4 एका षटकाच्या खेळानंतर झाले ते 4. एक आता खुर्ची दे मला. पाणी नाही इकडे. पहिला चेंडू घेऊन हर्षल. चांगला चेंडू राकेश यांनी खेळून गेलेला आहे 1 धावासाठी. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. अरे चांगला चेंडू, चांगलाच कमबॅक. राकेश लालू ना. तिसरा चेंडू घेऊन हर्षल राकेशच्या दिशेने. एक वेगा चेंडू पण आउट झालेले आहे राकेश. पाच. 3 चेंडू 5 धावा आणि 2 गडी बाद. आता राकेश यांची जागा बनण्यासाठी आले ते. विनीत देव. एक माहीम विभागातील अष्टपैलू खेळाडू विनीत देव.
त्यांचे बंधू समोरच्या संघामध्ये आहे, पण ते दुसरी प्रीमियर लीग खेळत असताना चांगलाच फटका विनीत देव लॉफ. अरे एका हाताने कॅच, काय तो कॅच, काय तो कॅच. चांगला क्षेत्ररक्षण, एका हाताने कॅच घेतलेला आहे. कोण आहे फिल्डर, कोण आहे फिल्डर, कोण आहे लॉंगचा? मिलिंद यांनी चांगलाच झेल घेतलेला आहे. एका हाताने तो कॅच, तो आपल्याला एबी डिव्हिलियर्सची आठवण दिलेली मिलिंद यांनी, त्यांनी पण लॉंग वरती कॅच पकडला होता. एबी डिव्हिलियर्सची आठवण आलेली आहे अशाच प्रकारे. अरे लवडे एक की बोल ना. 5 रन 3 विकेट. बॉल किती झाले? 2 बॉल बाकी, 2 बॉल, लास्टचे 2 बॉल. 4 बॉल किती झाले? 5 रन. धाव संख्या 5, 4 चेंडू 5 धावा. आता कौशिक केनी 5 चेंडू घेऊन हर्षल हलका आणि एक धाव सहज घेतलेला आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, पंचांचा निर्णय डिक्लेअर. धाव संख्या झाली 6, 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. डॉट बॉल. दोन षटकाच्या खेळानंतर धाव संख्या होती 5, माफ करा 6. जर आता तुमचा खेळाडू आला तर त्याला गोलंदाजी नाही देणार आहे. हा अधिकांना कळणार येतं तो कल. नवीन गोलंदाज व्हाईट बॉल संकेत. मागे पण व्हाईट बॉल, इकडे पण व्हाईट बॉल. पहिला चेंडू संकेत श्रेयसच्या दिशेने चांगला स्टॉप होता, पण तो एक सिंपल झेल होता, तो सोडलेला हर्षल यांनी. श्रेयस शिंदे, जर श्रेयस टिकला तर स्कोर कुठे 24, 25, 26 जाऊ शकतो. दादा कौशिक केनी स्टंपिंग नॉट आउट. फ्लक्च्युएट होतो इंटरनेट फ्लक्च्युएट होतो. आता काय आलं? डॉट बॉल. डॉट बॉल. धाव संख्या झाली आहे ती 8. 2 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू घेऊन संकेत कौशिक केनी यांच्या दिशेने. चांगला स्टॉप केतन यांच्याकडनं. आणि जर त्यांनी तो चांगला थ्रो केला होता, पण डिक्लेअरच्या स्वरूपात अजून एक 1+1 च्या स्वरूपात 2 धावा. धाव संख्या झाली ती 10. 3 चेंडू 10 धावा. चांगला क्षेत्ररक्षण केला होता केतन यांनी, पण त्यांचा लक जरा खराब. चौथा चेंडू घेऊन संकेत. राजगड संघ हे कमी खेळाडू घेऊन खेळत असताना श्रेयसचा कॉल. श्रेयस जण आपला विराट कोहली यांची थोडी झलक दाखवणार रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. जो जोरात धावतोय श्रेयस, आपली स्ट्राईक टू स्ट्राईक. तो बोलतो मी असला तर स्कोर होईल. व्हाईट बॉल, व्हाईट+1, 1+1 च्या स्वरूपात. धाव संख्या 2 धाव संख्या झाली ती 14. किती बॉल? 4 बॉल. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 5वा चेंडू घेऊन संकेत सामोरे श्रेयस. हलका चेंडू फसवला. श्रेयस यांना फसवला. एक्सपिरियन्स वर्सेस न्यू जनरेशन. डॉट बॉल. शेवटचा चेंडू संकेत. चांगला चेंडू चांगलाच खेळून घेतलेला. 1 धावासाठी. धाव संख्या 15. 3 षटकाच्या खेळानंतर धाव संख्या 15 आणि 4 गडी बाद. जर श्रेयस टिकला तर काहीतरी स्कोर 24-22 होऊ शकतो. जर श्रेयसला हे माहिती आहे की त्याला लावायला पडेल पिचवरतीच, तर स्कोर त्याला करायचा आहे. कर्णधार स्वतः हार्दिक. हार्दिक 3 षटकाच्या खेळानंतर धाव संख्या 15. आता स्वतः कर्णधार हार्दिक गोलंदाजीला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन हार्दिक पांचाल. मागे 14, इकडे 15.
लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपण आपलं FPL सीझन 6 हे YouTube लाईव्ह बघू शकतो. चॅनल स्पोर्ट्स अंपायर. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पहिला चेंडू घेऊन हार्दिक सामोरे करते श्रेयस. हलका चेंडू चांगला स्टॅप करून गेला पण डिक्लेअर स्वरूपात एक धावा आणि धावसंख्या एक धावसंख्या 16. एक चेंडू 16 धावा. हा बस बस. हार्दिक पांचाल एक अष्टपैलू खेळाडू फिशरमॅन प्रीमियर लीगचे. दुसरा चेंडू घेऊन सामोरे करते श्रेयस. चांगलाच खेळून घेतलेला आहे श्रेयस यांनी. श्रेयस पण बोलतो तू टाक मी मारेल, तू टाक मी मारेल. तिसरा चेंडू घेऊन हार्दिक. धावसंख्या 17. हलका चेंडू झाडेला लागलेला आणि धावून एक धावसंख्या 18. 3 चेंडू 18 धावा. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक सामोरे करतील ते. शेवटचे 3 बॉल. श्रेयस चांगलाच फटका. षटकार. बिग 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 सिक्स. श्रेयस विंडे भले स्कोअर नसेल टीमचा पण मी मारेल आणि धावसंख्या 24. कुठे 2 चेंडू शेवटचे. श्रेयस त्यांना माहित होतं की टीमचा स्कोअर कमी आहे. मी शेवटच्या ओव्हरला मारेल. शेवटला मला हार्दिक भेटणार आणि मी त्याला मारणार. व्हाईट बॉल. षटकार मारण्याचा साईड इफेक्ट. अशाच प्रकारे हार्दिक यांना हलका चेंडू आणि कमबॅक केला हार्दिक यांनी. नो बॉल. पुढे पकडला. धावसंख्या 25. श्रेयस आता 26. 2 चेंडू शेवटचे. श्रेयस यांना आता सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे कारण की शेवटचे 2 चेंडू आहे. एक मोठा फटका मारला. धावसंख्या कुठे 30+ जाऊ शकते. 2 चेंडू शिल्लक आहे. श्रेयस विंडे. फोकस ऑन श्रेयस विंडे प्लीज. एक मोठा खेळाडू नाही विभागामध्ये उभा सितारा. 26 झाले. 26. धावसंख्या 26. श्रेयस विंडे. 5 चेंडू हार्दिक. हलका चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पण लटकला. इकडे चांगला सेलिब्रेशन हार्दिक यांच्याकडनं. भले तू छाला मारला पण तुम्ही तुझी विकेट घेतली. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिलाय. धावसंख्या होती 26. आता मात्र आलेले आहेत आपले ईश आरेकर. 26 धावा झालेल्या. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. ईश आरेकर संडे टू संडे रेग्युलर खेळणारा प्लेअर आपला ईश आरेकर. टॉप क्रिकेट मध्ये मोठा नाव आहे ईश आपला. शेवटचा चेंडू हार्दिक. ईश चांगला एक धावा घेऊन गेलेला आहे. रनआउट. इकडे कुठेतरी मिसकम्युनिकेशन केतन आहे हार्दिक मध्ये. मी घेतो तू घेतो आणि केतनने शेवटी घेतला. आणि श्रेयस यांनी चांगलीच फलंदाजी केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 12 धावा केल्या श्रेयस यांनी. एकदा जोरदार टाळून जाऊन द्या श्रेयससाठी. त्याने चांगलाच एक मोठा फटका मारला होता. अजूनपर्यंत आपल्या FPL मध्ये नाही बोलून तर 4 ते 5 षटकार मारलेले आहे. लालू आणि रिषित यांना विनंती आहे लवकर नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा. 27 पाहिजे ना. माफ करा 28. 24 चेंडू 28 धावा.
आता चालू करा. वेट वेट वेट, मागे बघा मागे बघा. आता पहिला चेंडू चंद्रकांत पाटील, सामग्री जितेंद्र, बोल, चांगलाच चेंडू. हे 45,000 चे प्लेयर आहे. सगळ्यात एक महागडे सिनियर प्लेयर ते म्हणजे चंद्रकांत पाटील. श्रेयसचे एक्का, तुरुपचा एक्का, श्रेयसचा तुरुपचा एक्का बोलू शकतो आपण चंद्रकांत पाटील. नवीन फलंदाज आले ते म्हणजे हर्षल देव. हर्षल देव एक नावंत खेळाडू, आपले माहिती विभागातील मंगळमूर्ती संघातून खेळणारे खेळाडू हर्षल देव. दुसरा चेंडू घेऊन चंद्रकांत पाटील, चांगला चेंडू द्या, चांगला खेळून घेतलेला, चांगला क्षेत्ररक्षण. मंदा चौधरी यांच्याकडे चांगला क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळून जाऊ मंदा चौधरीसाठी. 2 चेंडू 0 धावा, अजून धाव संख्या झालेली नाही आहे. चांगलाच एक खराब कॉल, केतन आणि हर्षल यांच्यामध्ये खराब कॉल आणि हर्षल यांना आपला विकेट गमवायला लागलेला. हर्षल यांना एक मोठा फटका हर्षल यांच्या स्वरूपात. हर्षलने चांगलीच फलंदाजी केलेली मागच्या मॅच मध्ये, पण या मॅच मध्ये ते भावचित झालेले आहे. हर्षल यांची जागा बनवण्यासाठी आले ते अन्नू. 3 चेंडू 0 धावा, चांगलीच गोलंदाजी करताना चंद्रकांत पाटील. शाबाश चंद्रकांत काटा. चौथा चेंडू, चांगलाच अटेम्प्ट केला होता मंदार. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पंचांचा निर्णय डिक्लेअर. पंचांचा निर्णय अंतिम राहील, सगळ्या टीमला करण्यात येतो. आणि अशाच प्रकारे धावांचा श्रीगणेश झालेला आहे. धावसंख्या झाली ती. यापुढील सामना आहे सिंहगड विरुद्ध प्रबळगड. लालू वर्सेस रिषित शेट्टी. रिषित शेट्टी यांना विनंती आहे नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं. रिषित शेट्टी कुठे पण असतील ते छग्याच्या लाईनच्या इकडे बसलेले आहे, मॅच एन्जॉय करत असताना रिषित शेट्टी. ईश आरेकरांनी चेक करता रिषित शेट्टी झोपलेला आहे की नाही. आहे ईश. लालू कुठे पण असतील त्यांनी कृपया करून लवकर नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं. डॉट बॉल, पण बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 3. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 3. चांगलीच गोलंदाजी केली चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील हे खूप महागडे प्लेअर आहे आणि ते दाखवतं की मी एवढा महाग कशाला होता. ऑप्शन मध्ये पहिल्यांदा आपला FPL चं ऑप्शन झालं, त्याच्यामध्ये महागडे प्लेअर होते सिनियर गटातले ते म्हणजे चंद्रकांत पाटील 45,000 पॉइंट्स मध्ये. रिषित शेट्टी लवकर नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं. तुमची झोप झाली असेल तर या लवकरात लवकर. आपल्याला संघ जिंकायचा, मॅच जिंकायची. पुढील मॅच बघू आपण. दुसऱ्या षटक घेऊन येतात ते विनोद चौधरी. अन्नू, चांगला स्टॉप. चांगलीच गोलंदाजी करताना विनोद आपल्या संघासाठी. मागील मॅच मध्ये पण त्यांनी चांगलीच गोलंदाजी केलेली. आणि फसवला अन्नू यांना फसवला. अन्नू बॅक टू पवेलियन. आपण जरा रायगड संघाला हलक्यामध्ये घेतलेलं सगळ्या संघांनी, पण रायगड संघ दाखवताना की मी कसा आहे. श्रेयस शिंदे कर्णधार. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमित नवीन फलंदाज मिलिंद. साहिल यांनी विनंती आहे की लवकर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चौथा चेंडू घेऊन चौथा चेंडू मिलिंद, सॉरी माफ करा विनोद. इकडे रॉंग कॉल भरपूर झालेले आजच्या दिवसात आणि विकेट जाताना. आपल्याला आपल्या टीम बरोबर चांगला कम्युनिकेशन ठेवायचं तरच रन होणार, नाहीतर नाही. चांगलीच गोलंदाजी करताना 4 चेंडू झालेले आहे.
6 चेंडू 4 धावा 4 गडी. विनोद चौधरी. चांगला डिफेन्स. हार्दिक हा एक मोठा खेळाडू आहे. जर तो मॅच काढू शकतो तो म्हणजे हार्दिकच काढू शकतो. मोठा अटेम्प्ट करण्याच्या नादात हार्दिकनी डॉट केलेला आहे. आपल्याला काही नाही आहे. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 4 आणि 4 गडी बाद. जर मिलिंद आणि हार्दिक यांनी पार्टनरशिप केली तर कुठेतरी हा संघ जिंकू शकतो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विनोद चौधरी यांच्याकडून आपल्याला बघण्यात येत आहे. उत्कृष्ट असे डॉट त्यांनी काढलेले आहेत. आता मात्र 12 चेंडू मागे 24 धावांची गरज. 12चा रिक्वायर्ड रन रेट. यापुढील सामना. आता मात्र 12 चेंडू मागे 24 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 4. जास्ती वेळ ठेवू नको. 30 चेंडू असं माफ करा. 30 शतक घेऊन येते स्वतः मंदार. अरे जिंकला त्यांनी जिंकला. आम्ही जिंकला टॉस. ऋषी जिंकला ना. संघासाठी आता मात्र कर्णधार स्वतः श्रेयस विंदे. संघाची 30 शतक घेऊन श्रेयस विंदे. श्रेयसनी चांगलीच फलंदाजी केली होती. वैयक्तिक 12 धावा केलेले आणि त्यामध्ये एक मोठा षटकार मारला होता त्यांनी. श्रेयस विंदेला घाई पण आहे कारण की त्यांना कवटीची टुर्नामेंट खेळायला जायचे मुर्द्याचार्यामध्ये. पण नाही, श्रेयस विंदेनी परत दिलेला एक शतक तो म्हणजे मंदार यांना. कुठेतरी आमच्या बरोबर खेळताना श्रेयस विंदे सुद्धा बॉलाबरोबरच नाही तर आमच्या बरोबर खेळतो श्रेयस. चांगला चेंडू तिकडे चांगला फटका मिलिंद यांच्याकडनं. 1 धावासाठी. मिलिंद पण एक मोठा खेळाडू त्याच्यामध्ये पण क्षमता षटकार मारण्याची. आता मात्र 11 चेंडू मागे 23 धावांची गरज. मंदार दुसरा चेंडू घेऊन मंदार हार्दिकाच्या दिशेने. चांगला चेंडू. चुटकी बॉलिंग. आपले चुटकीचे जादूगर मंदार. चुटकी बॉलिंग ही सध्या मंदार आपला दाखवू साधीर तर आपल्या समोर. चांगला चेंडू फुलटा चेंडू आणि गडी बाद. मंदाराने एक मोठा गडी बाद घेतला होता म्हणजे मिलिंद यांना एक मोठा फटका. एक मोठा फटका बसलेला आहे राजगड संघाला मिलिंद यांच्या स्वरूपात. अरे मिलिंद यांची जागा बनण्यासाठी आले होते हर्षल ठाकूर. ये ठाकूर नाही छोडेगा. आता मंदार वर्सेस हर्षल. फुलटा चेंडू 1 धावा. चांगला चेंडू किंवा चांगला फटका परंतु 1 धाव आणि धावसंख्येवर 1 निभर आणि धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू 7 धावा. आता मात्र 8 चेंडू मागे 21 धावांची गरज. हार्दिक मोठा गडी. शार्क मासा सापडलाय रायगड संघाला हार्दिक यांच्या स्वरूपात. मंदार चौधरी एकदा जोरदार धावून मंदार चौधरीसाठी चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. मोठे गडी घेतले आणि मोठे. आता कोण आहे संकेत ठाकूर आणि ठाकूर जोडी. चांगला फटका आणि बघणार होतो गडी सोडलेला आहे ईशानी. 2 धावा. धावसंख्या होती 9. एक संधी होती मोठी संधी होती ईशकडे. 3 षटकाच्या खेळामध्ये धावसंख्या झाली आहे ती 9. आता मात्र 6 चेंडू मागे 19 धावा. 6 बॉल 19. 6 बॉल 19 रन्स रिक्वायर्ड. आता मात्र स्वतः करणारा श्रेयस विंदे. स्ट्राईकला आहे ते हर्षल ठाकूर. नॉन स्ट्राईक होते ठाकूर बस. ये ठाकूर नाही छोडेंगे मॅच. आपल्या समोर दिसतोय कॅमेरा स्क्रीन वर येतो म्हणजे स्वतः करणारा श्रेयस विंदे. फील्ड मध्ये थोडे चेंजेस. पहिला चेंडू घेऊन श्रेयस विंदे हर्षल यांच्या दिशेने. हलका चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू घेऊन श्रेयस. इकडे थोडीशी आपली फनी मुवमेंट झालेले होते. मी ह्याला घेऊ तू धाव मी धाव तू पकड मी पकड ह्याच्या नादात आऊट झालेलं.
या मॅच मध्ये असं वाटतं सगळ्यांना बॅटिंग भेटणार आहे. ज्युनियर सिनियर सेमी सिनियर सगळ्यांनाच. हार्दिक पांचाल संकेत तो वेदांग माहिती. चौथा चेंडू घेऊन चांगलाच फटका, परंतु आपल्या इकडे झाड आहे. आपल्याकडे हा विकेट नाही, झाडाला लागून आला तर कॅच आउट नॉट आउट आहे. आता मात्र 2 चेंडू मागे 18 धावा. वेदांग आउटची अपील आणि आउट. आता शेवटचा चेंडू. आता मात्र आपला छोटा लाडका अनिकेतने चांगली गोलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. आता मात्र 1 चेंडू मागे आता जाऊनची गरज. सामना भले राजगड संघ जिंकलेला आहे. चांगला फटका, काय तो फटका अनिकेत यांच्या काय खुश दिसतो होता म्हणजे आपला श्रेयस शिंदे. सलग 2 मॅचेस जिंकलेले आहे संघ. फक्त हा संघ आहे जो पुणे टेबलमध्ये 2 मॅच जिंकला, तो म्हणजे रायगड संघाला आपण खूप तुमच्या स्क्रीनवर मॅच समोर पाहू शकतो. आपण आपल्या स्क्रीनमध्ये मॅच समोर पाहू शकता. श्रेयस शिंदे 7 बॉल 11, कौशिक केनी 9 बॉल 7. यापुढील सामना